नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पनवेल महानगरपालिका भरती 2026 ची जाहिरात लवकरच प्रसिद्ध होणार आहे, ज्याच्यामध्ये गट क आणि गट ड च्या जागा असणार आहेत. तर कोणकोणती पदे असणार आहे याची देखील माहिती मी तुम्हाला व्हिडिओमध्ये देणार आहे. गट क ची कोणती आणि गट ड ची कोणती पदे असणार आहे ही माहिती देणार आहे. त्याच्यानंतर विशेष म्हणजे या ठिकाणी ही बिंदू नामावली, पदभरतीची बिंदू नामावली अंतिम टप्प्यामध्ये आहे आणि ही बिंदू नामावली तयार झाल्याच्या नंतर लगेचच जाहिरात प्रसिद्ध केली जाणार आहे. संपूर्ण माहिती सांगणार आहे. फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि अशाच प्रकारच्या माहितीसाठी, अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. ठीक आहे. त्याच्या अगोदर छोटीशी महत्त्वाची माहिती मी तुम्हाला सांगणार आहे. महानगरपालिकेच्या सर्वात बेस्ट या ठिकाणी पुस्तके स्मार्ट स्टडी नांदेड यांनी लॉन्च केलेली आहेत. महानगरपालिका 92 TCS 92 प्रश्नपत्रिका संच. आता पनवेल महानगरपालिकेच्या आधी पण भरती आली होती, TCS ने घेतलेली होती. ठीक आहे. इथं बघू शकता आणि त्याच्यामध्ये पनवेल महानगरपालिकेच्या 15 प्रश्नपत्रिका या पुस्तकामध्ये कव्हर केलेल्या आहेत. मुंबई महानगरपालिकेच्या 11, नागपूर महानगरपालिकेच्या 9, बृहन्मुंबई महानगरपालिका 23, लातूर महानगरपालिका 3, सोलापूर महानगरपालिका 6 आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या एकूण किती तर 12 अशा प्रकारच्या या मागील सर्व प्रश्नपत्रिका 79 प्रश्नपत्रिका याच्यामध्ये कव्हर करण्यात आलेल्या आहे आणि नवीन 2026 च्या सरावासाठी नवीन 13 प्रश्नपत्रिका ऍड करण्यात आलेल्या आहे. अशा प्रकारच्या 92 प्रश्नपत्रिका या पुस्तकामध्ये कव्हर करण्यात आलेल्या आहेत आणि 9200 पेक्षा जास्त प्रश्न कव्हर आहेत. प्रसिद्ध असे लेखक विठ्ठल नागनाथ रावतोर यांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे आणि स्मार्ट स्टडी नांदेड यांनी लॉन्च केलेले आहे. सर्वत्र महाराष्ट्रामध्ये उपलब्ध आहे. नक्की खरेदी करा. कोणत्याही जवळच्या पुस्तक विक्रेत्याकडून किंवा Amazon, Flipkart वरून देखील खरेदी करू शकतात. आता ही जाहिरात कधीपर्यंत येईल याची देखील माहिती मी तुम्हाला देणार आहे. आता ही जाहिरात जी आहे ना, 1 मिनिट. आता ही जाहिरात आता या ठिकाणी अंतिम टप्प्यामध्ये आहे. आज तारीख आहे या ठिकाणी 21 तारीख. तर ऑगस्ट महिन्याच्या जून, जुलै, ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये ही जाहिरात प्रसिद्ध होईल अशी माहिती भेटलेली आहे. तर एकूण जागा किती असणार आहे? तर इथं बघू शकता 176 जागा असणार आहे. बिंदू नामावली तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यामध्ये आहे. ठीक आहे. ही माहिती कोणी दिलेली आहे ती देखील मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. बघू शकता. त्याच्या अगोदर पदे कोणकोणती असणार आहेत इथे तुम्ही बघून घ्या. ठीक आहे. रिक्त पदांमध्ये लिपिक, टंकलेखक, अग्निशामक, सफाई कामगार, शिपाई, मजूर, वाहन चालक, स्वच्छता निरीक्षक, भूमापक, आरेखक, परिचारिका, कनिष्ठ अभियंता, स्थापत्य व विद्युत व माहिती जनसंपर्क अधिकारी, महिला व बालकल्याण अधिकारी, सहाय्यक रचनाकार, वैद्यकीय अधिकारी, हिवताप अधिकारी, सहाय्यक ग्रंथपाल, जैव वैद्यकीय अभियंता या पदांचा समावेश असणार आहे. ही पदे असणार आहेत. आता ही माहिती कोणी दिलेली आहे? पनवेल महानगरपालिकेत मनुष्यबळाची कमतरता असल्याचे मान्य यापूर्वी सरळ सेवा भरती प्रक्रियेत पात्र ठरलेल्या अनेक उमेदवारांना इतर शासकीय भरती संधी मिळाल्याने ते महानगरपालिकेत रुजू होऊ शकले नाहीत. म्हणजे आधी जी भरती झाली होती ते उमेदवार या ठिकाणी सोडून गेलेले आहेत, ते दुसरीकडे जॉईन झालेले आहेत. त्यामुळे रिक्त पदांची भरती प्रक्रिया तातडीने राबवण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्या आहेत. नितीन पाटील महापौर आहेत पनवेल महानगरपालिकेचे. बाकी इतर माहिती इकडे देण्यात आलेली आहे. याच्यामध्ये गट क आणि गट म्हणजे गट अ पासून गट ड पर्यंत सर्व जाहिरात प्रसिद्ध केली जाणार आहे आणि लवकरच जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध होईल अशी अपेक्षा आहे. त्याच्यामध्ये विशेष म्हणजे शिपाई, मजूर आणि सफाई कामगार अशी देखील पदे बघायला भेटतील गट ड 10वी पास वाल्या विद्यार्थ्यांसाठी. ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये ही जाहिरात प्रसिद्ध केली जाणार आहे अशी माहिती भेटलेली आहे. हीच अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती. अशाच प्रकारचे अपडेट बघत राहण्यासाठी सबस्क्राईब नक्की करा.